नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. 12 एप्रिलपासून आयुष्मानची शाळा सुरू होणार होती. त्यासाठी आयुष्मानसाठी नवीन स्कूलच्या बॅग, बुक्स आणि स्कूल ड्रेस घेण्यासाठी आम्ही गेलो होतो. 12 एप्रिलला आयुषची शाळा चालू झाली आणि यानंतर अगदी आवडीने आणि मजेने आयुष 2 आठवडे सलग शाळेत जात होता. 2 मे हा आयुषचा शेवटचा दिवस होता शाळेचा. पण त्याच दिवशी आयुषसोबत एक अघटित घटना घडली आणि ती काय घडली हे तुम्ही त्याच्याच तोंडून ऐका. तुझ्या पायाला हे काय झालंय? गाडीने ढकललं. कुणी लावली ही पट्टी तुला? मग तू रडलास तेव्हा तुला लागलं तेव्हा? खूप रडला. आणि मम्मा काय करत होती त्यावेळेस? काय वाईट वाईट? तुला खूप वाईट वाटलं? मग आता त्या अंकलला काय करायचं ज्या अंकलने तुला असं केलंय ते? हां, पण ते तुला सॉरी म्हणायला आले तेव्हा तू काय म्हटला? सॉरी म्हणाल तर इट्स ओके म्हटलास ना? ऐक ना, मी काय म्हणते आयुष, ते अंकल जेव्हा तुझं हे किती दिवस झालं ठेवणार आहे डॉक्टर? 5 महिने नाही, 21 दिवस. आणि 21 दिवसानंतर डॉक्टर हे काय करणार? कसं कुटू कुटू करणार? आणि हे कुटू कुटू केल्यानंतर तुला पहिलं काय करायचं आहे सर्वात आधी? हां, ती सायकल चालवायची तुला. सायकल तुला कोणी दिली? कोणत्या बाबांनी दिली? मुंबईचे बाबांनी दिली. तुला कशाबद्दल दिली सायकल ती? हां, हां, म्हणून दिली बाबांनी. हां, थँक्यू म्हणा चला बाबांना. या घटनेनंतर आम्हा सर्वांना फार त्रास झाला. या महिन्यात आमच्यापेक्षा खूप पटीने जास्त त्रास हा आयुषने सहन केला होता. या अवस्थेत आयुषला पाहणे हाच सर्वात मोठा कठीण काळ होता आमच्यासाठी. 21 दिवसानंतर आयुषचे प्लास्टर काढण्यात आले. पण एवढ्या त्रासातही आयुषचा स्वभाव हा खेळकर असल्याने त्याने प्रत्येक गोष्टीचा यातही आनंदच घेतला. त्याला चालता जरी येत नसेल तरी त्याने अगदी रांगत सरकत सगळे गेम खेळत होता. घरी प्रत्येक गोष्ट त्याच्या जवळपास असेल तर तो प्रत्येक गोष्टीने बसून असं खेळत होता. तेवीस मेला आयुषच्या पायाचं प्लास्टर निघणार होतं. हे पायातून निघून जाणार आहे यात तर तो खुशीत होता. पण हे काढताना जी मशीन वापरणार आहेत त्याला न पाहिल्यामुळे हा तिथे गेल्यानंतर अतिशय घाबरला होता. हॉस्पिटलमध्ये असताना आम्ही त्याला समजवण्याचा बराच प्रयत्न केला की यात काही त्रास होणार नाही आहे, तुझ्या पायाचं प्लास्टर निघणार आहे म्हणून. पण जसं जसं वेळ जवळ येणार आहे, त्याचा नंबर येणार आहे, तो खूप घाबरला होता. या वेळेत मी स्वतःमध्ये खूप बदल होताना पाहिले. म्हणजे स्वभावातील चिडचिडपणा व मानसिक संतुलन माझं बिघडू लागलं होतं आणि याचाच परिणाम म्हणून माझ्या तब्येतीवर होऊन मला त्रास झाला. तर यातून बाहेर पडण्यासाठी मी स्वतःला माझा टाईम दिला आणि त्यामुळे मी इतक्या दिवसातून ब्लॉग करू शकले नाही. तब्बल 1.5 महिन्यानंतर आयुष पहिल्यांदा चालू लागला आणि त्याचाच हा छोटासा क्लिप मी बनवून ठेवला आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. आणि याच कालावधीत मी ही वेळही निघून जाईल याचा प्रत्यक्षिक अनुभव घेतला. धन्यवाद.